पन्हाळा परिसरात परिचित असलेला एक आवाज, सामान्य माणसाचा चेहरा, लोकांचा विश्वास आणि विकासासाठी लढणारा तरुण म्हणजेच शहबाज शब्बीर मुजावर। पन्हाळा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता जनतेच्या मनात एकच नाव घुमतंय, कामाचा माणूस, संपर्कातला माणूस। ते नाव म्हणजे शहबाज मुजावर। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। पावनगड परिसरात 80हून अधिक मतदार असलेला हा भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। ना पक्का रस्ता, ना गटार, ना पिण्याच्या पाण्याची नीट सोय। लोकांना अजूनही जंगलातून जावं लागतं, तर काहींच्या घरांना सिटी सर्वे नंबरही मिळालेले नाहीत। माजी नगरसेवकांनीही दुर्लक्षित ठेवलेला हा भाग आता बदलाची प्रतीक्षा करतोय आणि त्या बदलाचं प्रतीक बनून उभे राहिले ते म्हणजे शहबाज मुजावर। 4 दरवाजा दरगाह रोड येथील रहिवासी शहबाज मुजावर हे शिक्षणाने MA इतिहास आणि MJ पत्रकारिता झालेले सुशिक्षित तरुण आहेत। पत्रकारितेच्या अनुभवामुळे त्यांनी पन्हाळ्याच्या समस्या आवाज देऊन राज्यभर पोहोचवल्या आहेत। पत्रकार म्हणून त्यांनी तारा न्यूज, दैनिक बंधुता आणि युवकांचा नवा महाराष्ट्रमध्ये काम करताना पत्रकार म्हणजे केवळ बातमीदार नाही, तर समाजाचा प्रहरी हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले। पन्हाळ्याच्या वारशाचं जतन करण्यासाठी त्यांनी जागतिक वारसास्थळ किल्ले पन्हाळा समिती सदस्य म्हणून काम केलं। लहान व्यावसायिकांच्या हक्कांसाठी पथविक्रेता समितीवर सदस्य म्हणून संघर्ष केला आणि युवा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्ष या नात्याने तरुणांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला। कोरोना काळात फुल नाही फुलाची पाकळी या भावनेने झोकून देऊन जनतेची सेवा केली। रस्ता वाहून गेल्यावर थेट पालकमंत्र्यांकडे धाव घेतली, तर साधोबा तलावाच्या दुरुस्तीसाठी आमदार विनय कोरे यांच्याकडून तब्बल 3 कोटीचा निधी खेचून आणला। ग्रामपातळीवरील रुग्णालयात डॉक्टर नाही, शाळेत शिक्षक नाहीत, रस्ते खराब अशा प्रत्येक प्रश्नावर शहबाज मुजावर यांनी केवळ बोलून नाही, तर आंदोलनातून तोडगा काढला। रुग्णालयातील दुर्लक्षावर आवाज उठवला, शिक्षकांची नेमणूक झाली आणि पन्हाळा रास्ता रोको आंदोलनातून प्रशासनाला जाग केलं। रात्री 2 वाजता येणाऱ्या अखेरच्या ST बसबाबतही अधिकाऱ्यांना जाब विचारणारा हा तोच तरुण ज्याच्या रक्तात लढाऊपणा आणि जबाबदारी दोन्ही मिसळलेला आहे। घरात कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ समाजाच्या विश्वासावर उभं राहिलेलं हे नेतृत्व आता जनसुराज्य पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहे। गरज पडल्यास अपक्ष म्हणून लढण्याची तयारी, पण उद्देश एकच, जनतेचा आवाज कायम जिवंत ठेवायचा आहे। पन्हाळ्याच्या विकासाचा, जनतेच्या हक्काचा आणि प्रभाग 10च्या बदलाचा चेहरा शहबाज शब्बीर मुजावर। कामाचा माणूस, विश्वासाचा माणूस। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद।